तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चंद्रपूरला निघालेल्या मारेगावच्या तरुणावर नियतीने वाटेतच झडप घातली। वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा रोडवर 2 चारचाकी वाहनांच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत सचिन जगन देवाडकर वय 37 वर्षीय या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेनं मारेगाव शहरावर शोककळा पसरली आहे। सचिन देवाडकर हे चंद्रपूर येथील एका कंपनीत कार्यरत होते। मंगळवारी रात्री ते आपल्या राहत्या घरून खासगी चारचाकी वाहनाने चंद्रपूरकडे नोकरीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले होते। मात्र निंबाळा रोडवर समोरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या वेगवान पिकअप वाहनाशी त्यांच्या कारची भीषण धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की सचिन यांच्या कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः लोखंडी गोळा झाला। धडक होताच मोठा आवाज झाला आणि परिसरात खळबळ उडाली। गंभीर दुखापत झाल्याने सचिन यांचा जागीच मृत्यू झाला। ज्या मार्गावरून ते नेहमी उमेदीने कामावर जात असत तोच मार्ग त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला। अवघ्या 37 वर्षांच्या सचिन यांच्यावर घराची संपूर्ण जबाबदारी होती। संसाराचा गाडा हाकत असतानाच नियतीने त्यांचा घास घेतला। त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले असा आप्त परिवार आहे। घरातील कर्त्या पुरुषाचा असा अपघाती अंत झाल्याने देवाडकर कुटुंबाचा आधारवड कोसळला असून लहान मुलांच्या आक्रोशाने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे काळजात चर्र झाले। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ।